मावशी, ही मूर्ती कितीला? हे 600 रुपये. आणि ही ही 400 रुपयाला आहे. ह्याच्यापेक्षा कमीची कुठली मूर्ती नाही काय? ह्यापेक्षा ही 100 रुपयाची आहे. ही घे. 100 रुपयाची. त्याच्यापेक्षा कमीची कुठली नाही काय? माती घ्या आणि तुमचं तुम्हीच करा. ह्यापेक्षा मूर्ती कमीची नाहीये. बरं ठीक आहे, द्या. तर मूर्ती घेतली. आता देवाला गोड नैवेद्यासाठी काहीतरी घ्यायला पाहिजे. पण एवढ्याशा पैशात काय घ्यायचं? आई, आपण जिलेबी घेऊया का? अरे बाळा, देवाला लाडवाचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि आपल्याच्याने ते काही शक्य नाही. पण असू दे, लाडू काय जिलेबी काय, गोडवा तर एकच आहे ना. चल. आई, सगळं घेतलंय ना की अजून काय राहिलंय? सगळं तर घेतलंय आणि जरी बी काय राहिलं असलं तरी घ्यायला पैसे बी नाही. हा, असू दे, तू हे घे. तू जा पुढं, मी 4 फुलं घेऊन येते. हा. देवा, आम्हाला माफ कर. आमच्याकडे काहीच नाही तुला द्यायला. ना लाडू, ना बत्ताशे, ना सुंदर फुलांचा हार. मनातल्या खऱ्या श्रद्धेपेक्षा जास्त आम्ही तुला काहीच नाही देऊ शकत रे. बाळा, देव हे सगळं बघत नाही. देव हे बघतो की मनापासून आपल्यावर भक्ती कोण करतो. देवाच्या प्रती भक्तांच्या मनात खरी श्रद्धा आहे की नाही. कोण पाहिजे ताई तुम्हाला? दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळा. अहो, आत्ताच तर माझ्याबरोबर बोलत होता आणि मलाच नाही ओळखलं वय. म्हणजे बर, ते सगळं जाऊ द्या. आत्ताच मी इथं नवीन घर घेतलोय, म्हणलं तुम्हाला हळदी कुंकाला बोलवावं. हवा असं बाय. अहो, या की मग आत. हे घ्या, आमच्याकडे प्रसाद द्यायला फक्त जिलेबीच आहे. चला, निघतो आता मी. मला खूप ठिकाणी आमंत्रण द्यायच्यात हळदी कुंकवाची. येतो मी. हा दिवा, हे बत्ताशे, हे सगळं कुठून आलं? अगं आई, त्या बघितलंस बाळा, देव खरा भक्ताला नक्कीच पावतो. आणि देवाला महागातल्या मिठाईपेक्षा खऱ्या भक्तीची किंमत जास्त असते.